मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे। डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी एसएससी बोर्ड परीक्षेसाठी सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा काय आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा सुधारित आराखडा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत दिनांक 8 ऑगस्ट 2019 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं की केवळ भूगोल हाच विषय नाही, तर हिंदी असेल, इतिहास असेल, विज्ञान, गणित किंवा इयत्ता 10वीचा कोणताही विषय असू द्या, त्या विषयाच्या पेपरमध्ये एकूण किती प्रश्न असतात आणि कोणता प्रश्न किती मार्कांचा असतो, त्याचबरोबर ते एका विशिष्ट प्रश्नामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे मुद्दे विचारले जाऊ शकतात हे या विद्यार्थ्यांना माहीत नसतं। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये मार्क्स कमी पडत असतात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही आपली जबाबदारी आहे की आपण प्रत्येक विषयाचा प्रश्नपत्रिका आराखडा कसा आहे ते समजून घेणे। मित्रांनो, या व्हिडिओच्या अगोदर आपण विज्ञान, गणित, त्याचबरोबर इतिहास या विषयांचा देखील सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये काही सूचना असतात, त्या सूचना आपण जाणून घेऊया। भूगोल या विषयाचा पेपर आपल्याला 40 गुणांचा असेल व विकल्पासह 60 गुणांचा असेल। विकल्पासह म्हणजे ऑरसह, ऑप्शनसह। आणि या प्रश्नपत्रिकेला सोडवण्यासाठी आपल्याला 2 तास इतका वेळ असेल। आणि यामध्ये एकूण जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयाच। सर्वात अगोदर या सूचना काय आहेत त्याविषयी माहिती घेऊया। तर आपल्याला सर्व प्रश्न किंवा कृती सोडवणे आवश्यक आहे। उजवीकडील अंक आपल्याला पूर्ण गुण दर्शवतात। त्यानंतर सूचना क्रमांक 3 मध्ये प्रश्न क्रमांक 4 अ साठी पुरवण्यात आलेल्या भारत अथवा ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस आपल्याला जोडायचा आहे। म्हणजे या सूचनेने आपल्याला स्पष्ट होतं की प्रश्न क्रमांक 4 अ हा आपल्याला नकाशावर आधारित प्रश्न असेल। त्यानंतर सूचना क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 6 अ साठी पुरवण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती मुख्य उत्तरपत्रिकेस आपल्याला जोडायची आहे। म्हणजे आपल्याला नकाशा त्याचबरोबर आलेख कागदाचा वापर केल्यानंतर हे सर्व नकाशा आणि आलेख कागद आपल्याला मुख्य उत्तरपत्रिकेला योग्य प्रकारे जोडवणं आवश्यक आहे। त्यानंतर सूचना क्रमांक 5 प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक त्या आकृत्या आणि आलेख आपल्याला काढायचे आहेत। सूचना क्रमांक 6 प्रश्नांची उत्तरे लिहिताना नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिल्सचा वापर आवश्यक तिथे आपण करू शकतो, त्याची आपल्याला परवानगी आहे। सूचना क्रमांक 7 प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहावीत। पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत। म्हणजे प्रश्नांची उत्तरे आपण एकतर निळ्या रंगाच्या शाईने किंवा काळ्या रंगाच्या शाईने लिहायची आहेत, पेन्सिलने ही उत्तरे लिहायची नाही आहेत। सूचना क्रमांक 8 आकृत्या, आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी शिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास हरकत नाही। म्हणजे नकाशा, आलेख इत्यादींचा प्रश्न सोडवत असताना आपल्याला पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिलचा वापर आपण करू शकतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर लगेचच शाळा सुरू झाल्या आपल्या प्रथम सत्र परीक्षा होणार आहेत आणि त्या दृष्टीने तुमची चांगल्या प्रकारे तयारी सुरू असेलच। तुमची हीच प्रथम सत्र परीक्षेची तयारी अजून चांगल्या प्रकारे करण्यासाठी अनअकॅडमीने एक स्पेशल टेस्ट सिरीज आणलेली आहे, जिचं नाव आहे रिव्हिजन सिरीज फॉर टर्म फर्स्ट प्रिपरेशन। या टेस्ट सिरीजमुळे आपल्या प्रथम सत्र परीक्षेची तयारी कशी आहे हे आपल्याला लवकर लक्षामध्ये येईल। ही टेस्ट सिरीज केवळ इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल। ही टेस्ट सिरीज अनअकॅडमीवर पूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये दर बुधवारी व शनिवारी रात्री 8 वाजता घेण्यात येईल। तर इयत्ता 9वी साठी घेण्यात येणाऱ्या या टेस्टचं आपण स्वरूप समजून घेऊया। तर या टेस्टमध्ये 12 प्रश्न असतील, 12 मार्क्स असतील। ही टेस्ट केवळ 30 मिनिटांची असेल। ही टेस्ट आपण कधीही व कुठेही सोडवू शकता आणि टेस्टचे विषय असतील गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र व इंग्रजी। याच प्रकारे इयत्ता 10वीसाठी देखील ही टेस्ट असेल, ज्यामध्ये 12 प्रश्न असतील, 12 मार्क्स असतील आणि ही टेस्ट 30 मिनिटांची होईल।
त्याचबरोबर ही टेस्ट आपण कधीही व कुठेही आपल्या वेळेनुसार सोडवू शकता। या पुढील टेस्ट आहे मित्रांनो 13 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता शनिवारी ही टेस्ट होईल। या टेस्टची वैशिष्ट्य म्हणजे ही टेस्ट पूर्णपणे मोफत आहे आणि विज्ञान व गणित विषयाच्या तयारीसाठी ही टेस्ट अतिशय योग्य आहे। तसेच अनअकॅडमीवरील टॉप एज्युकेटर्सद्वारा ॲनालिसिस क्लासेस घेतली जातील ज्यामध्ये तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर केले जातील। तर विद्यार्थी मित्रांनो या टेस्टचा मोफत लाभ घेण्यासाठी व अनअकॅडमीवरील कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करा आणि या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। त्यामुळे आजच अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड करा व आपल्या अभ्यासाला नवी दिशा द्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 10वी साठी त्याचबरोबर इयत्ता 9वी साठी भूगोल विषयाचा हा प्रश्नपत्रिका आराखडा नेमका कसा आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक दिलेले आहेत। तर प्रश्न पहिल्यामध्ये कोणता प्रश्न प्रकार आपल्याला येऊ शकतो त्याविषयी आपण माहिती घेऊया। तर प्रश्न पहिला हा एकूण 4 गुणांचा असेल व विकल्पासह देखील 4च गुण असतील। तर यामध्ये अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा हा प्रश्न येईल। त्याचबरोबर अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा, त्याचबरोबर अचूक गट ओळखा अशा प्रकारचे प्रश्न प्रकार आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये येऊ शकतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये हा प्रश्न आपल्याला 4 गुणांचा आहे व विकल्पासह देखील 4च गुणांचा आहे। म्हणजे यामध्ये जे आपल्याला प्रश्न विचारले जातील ते आपल्याला पूर्ण प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत। त्यानंतर यामध्ये कोणते प्रकार येतील तर योग्य जोड्या जुळवा, वेगळा घटक ओळखा, विधानांचा योग्य क्रम लावा आणि साखळी पूर्ण करा, त्याचबरोबर चुकीची जोडी ओळखा अशा प्रकारचे प्रश्न प्रकार आपल्याला प्रश्न दुसऱ्यामध्ये विचारले जातील। त्यानंतर जाऊया प्रश्न तिसऱ्याकडे। तर यामध्ये आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहा हा अशा प्रकारचा प्रश्न येईल। यामध्ये आपल्याला 5 उपप्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणते 4 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। त्यामुळे हा प्रश्न आपल्याला 4 गुणांचा असेल व विकल्पासह 5 किंवा 6 गुणांचा देखील असू शकतो। तर यामध्ये नावे लिहा हाही प्रश्न येईल। चूक की बरोबर सांगा असाही प्रश्न आपल्याला येईल। त्यानंतर विधानावरून प्रश्न प्रकार ओळखा असाही प्रश्न प्रकार आपल्याला येऊ शकतो। तर हे जे प्रश्न प्रकार आहेत त्यापैकी कोणताही एक प्रश्न प्रकार आपल्याला प्रश्न तिसऱ्यामध्ये विचारला जातो। म्हणजे एकतर एका वाक्यात उत्तरे लिहा, नावे लिहा, चूक की बरोबर सांगा, विधानावरून प्रश्न प्रकार किंवा विधानावरून प्रकार ओळखा, फरक स्पष्ट करा, टिपा लिहा असे वेगवेगळे प्रश्न प्रकार आपल्याला विचारले जातील प्रश्न तिसऱ्यामध्ये। त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा तर नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा हा प्रश्न आपल्याला येईल। हा 4 गुणांचा असेल व विकल्पासह 6 गुणांचे प्रश्न असतील। म्हणजेच आपल्याला 6 उपप्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। तर प्रश्न चौथ्या अ मध्ये नकाशा वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असा प्रश्न आपल्याला येईल। म्हणजे प्रश्न तिसरा अ हा नकाशावर आधारित आहे आणि यामध्ये 5 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 4 प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। त्यानंतर प्रश्न 5वा भौगोलिक कारणे लिहा। तर यामध्ये 4 उपप्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। म्हणजेच या प्रश्न 5व्या मधील एक उपप्रश्न हा 3 गुणांचा असेल आणि पूर्ण प्रश्न 5वा हा 6 गुणांचा असेल व विकल्पासह 12 गुणांचा असेल। त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6वा। प्रश्न 6वा आपल्याला अ आणि आ या 2 गटामध्ये विभागलेला दिसत आहे, परंतु प्रश्न 6व्या मध्ये आपल्याला कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे। म्हणजेच या ठिकाणचा एक तर आपल्याला अ सोडवायचा आहे किंवा प्रश्न 6वा आ असा आपल्याला सोडवायचा आहे। तर प्रश्न 6वा अ हा 6 गुणांचा असेल, त्याचबरोबर प्रश्न 6वा आ हा देखील 6 गुणांचा असेल। तर अशा प्रकारे प्रश्न 6वा आपल्याला एकूण विकल्पासह और सह 12 गुणांचा असेल। ह्या दोन्हीपैकी एक आपल्याला सोडवायचा आहे, एक तर अ सोडवा किंवा आ सोडवा। तर यामध्ये प्रश्न 6व्या अ मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढायचा आहे व त्या खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। तर या ठिकाणी आलेख तयार करण्यासाठी 3 गुण व 3 प्रश्नांना
जे विचारलेले प्रश्न आहेत तर 3 प्रश्नांना 3 गुण, अशा प्रकारे 6 गुण आपल्याला प्रश्न 6व्या अ साठी असतील. त्यानंतर प्रश्न 6व्या आ मध्ये दिलेल्या आलेखाचे किंवा आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. या ठिकाणी आपल्याला 6 प्रश्न दिलेले असतील. तर अशा प्रकारे प्रश्न 6व्या अ किंवा आ पैकी कोणताही एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न 7वा प्रश्न, यामध्ये सविस्तर उत्तर लिहा अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न येईल. तर हा प्रश्न आपल्याला 8 गुणांचा असेल व विकल्पासह 12 गुणांचा असेल. याची विभागणी आपण समजून घेऊया. तर यामध्ये प्रश्न 7व्यामध्ये 3 पैकी कोणते 2 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. एक उपप्रश्न 4 गुणांसाठी असेल. त्याचबरोबर प्रश्न 7व्यामध्ये स्पष्ट करा असा देखील आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न येईल. तर यातील 3 उपप्रश्न आपल्याला दिले जातील. त्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. यातील प्रत्येक उपप्रश्न 2 गुणांचा असेल. त्यामुळे प्रश्न 7वा 8 गुणांचा असेल व विकल्पासह 12 गुणांचा असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असेल व विकल्पासह 60 किंवा 61 गुणांची असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण भूगोल या विषयाचा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जर चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्यास नक्कीच मदत होईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विशेष करून विज्ञान विषयाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.